युनिट 24 न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत नगरपालिका आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आली आहे। नियम तोडणाऱ्यावर थेट कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। आज सकाळी 8 वाजता सरपंच वस्ती परिसर आणि राजधानी हॉटेल परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। केवळ औपचारिकता नाही तर संपूर्ण शहरातील प्रत्येक प्रभागात सातत्याने स्वच्छता अभियान राबवण्याचा निर्धार करण्यात आला आहे। नगराध्यक्ष दुर्गादेवी इंद्रजी जगदाळे यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे, जर घंटागाडी वेळेवर आली नाही तर नागरिकांनी थेट नगरपालिकेशी संपर्क साधावा। मात्र कोणत्याही परिस्थितीत कचरा रस्त्यावर टाकू नये, घरासमोर कचरा फेकणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड दमही त्यांनी भरला आहे। दौंड नगर परिषद मालिकेचा मेला शुद्धीकरण स्टेप निधी नगर परिषदेस उपलब्ध करून देण्याबाबत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात आले आहे। मंजुरी मिळताच हे काम तातडीने हाती घेतले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे यांनी दिली आहे। उपनगराध्यक्ष छाया दीपक थोरात यांनी नागरिकांना भावनिक आवाहन करत म्हटले आहे, जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसंच आपला परिसरही स्वच्छ ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। आरोग्य सभापती कार्तिकी अनिल सोनवणे यांनी सांगितले की जनतेच्या सक्रिय सहभागाशिवाय स्वच्छता मोहीम यशस्वी होणार नाही। मात्र सहकार्य मिळाल्यास दौंड शहर स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळख निर्माण करेल। या संपूर्ण मोहिमेवर आरोग्य अधिकारी नेहा खुडे यांचे बारकाईने लक्ष असून स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा ठाम संदेश देण्यात आला आहे। कॅमेरामन निहाल चावरिया सोबत वाजिद बागवान, युनिट 24 न्यूज दौंड। काय सांगाल आपण आज स्वच्छता अभियान अंतर्गत आपण जे काही कार्य केले त्याबद्दल आपण काय सांगाल? आज आम्ही हा राजधानी परिसर स्वच्छ केला आहे। असंच करून आम्ही सगळे प्रभाग स्वच्छ करणार आहोत। हे गाव आपलं आहे आणि आपण जसं आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं आपलं गाव पण स्वच्छ ठेवलं पाहिजे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। असं येता जाता कचरा फेकू नये, कुठेतरी आपल्याकडे रोज येतात घंटा गाडी त्याच्यामध्येच टाकावा आणि जर येत नसेल तर आम्हाला सांगावं, आम्ही त्याची व्यवस्था करू। आणि असं रस्त्यावर कचरा फेकणं योग्य नाही। आता जर पुढे कोणी कचरा फेकेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। दोन शहराचं जे सांडपाणी ते नदीमध्ये डायरेक्ट सोडलं जातं, त्याच्यावर कोणती प्रक्रिया केली जाते त्याबद्दल आपण काय विचार असणार आहे? आता STP प्लांट आहे तो आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत। परवाच आम्ही सुनेत्रा वहिनींना पत्र दिलं आहे त्याच्याबद्दलच, तर ते लवकरच काम आम्ही हाती घेऊ। स्वच्छता अभियानमध्ये आम्ही सर्व महिला सामील झालेलो आहोत। स्वच्छ केले तसंच जनतेने पण सर्वांनी सामील व्हा, व्यवस्थित ठेवा। जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो ते सर्वांनी स्वच्छ ठेवा, कचरा येता जाता टाकू नये। सगळे कामाला जाणारे लोकांनी पण व्यवस्थित आपली आपली काळजी घ्यायला पाहिजे। जसं आपण घर स्वच्छ ठेवतो तसं परिसर स्वच्छ ठेवा। काय सांगाल आज स्वच्छता अभियान मोहीम आज कार्यक्रम आपण स्वच्छता अभियानाचा घेतला ना महालक्ष्मी हॉस्पिटल समोर, तर तो खरंच अत्यंत चांगला आणि सुंदर कार्यक्रम आहे। तर असाच कार्यक्रम आपण प्रत्येक प्रभागामध्ये राबवणार आहोत। तर इथून पुढे मला विनंती राहील जनतेला की इथून पुढे आपण पण सर्वांनी सहकार्य केलं तर खरंच आपलं दौंड शहर हे स्वच्छ आणि सुंदर दौंड शहर होईल। नमस्कार, आम्ही जो आमच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि आम्ही जे नगरसेविका आहेत त्यांनी हा सगळा उपक्रम आयोजित केला आहे। आणि या मागे आमचं एकच आहे की जो कचरा पडतोय रस्त्याला त्याच्यामुळे लहान मुलं झाले, रस्त्यावर येणारे जाणाऱ्यांना जो त्रास होतोय तो आम्ही तो कमी करण्याकरता म्हणजे हा कचऱ्याचा आम्ही पहिले सुरुवात केली की आम्ही तो कचरा पहिले टाकतोय। त्या निमित्ताने लोकांनी हे समजावं की आपण कचरा टाकताना की जर आपण बाकीचे लोक जर इतका प्रयत्न करतायत की आपण कचरा टाकताना तुम्ही कचरा टाकताना विचार करून कचरा टाका, कारण की त्यामुळे लोकांना आजूबाजूच्या लोकांना पण खूप त्रास होतो। इथे जे महालक्ष्मी हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलमध्ये आपण म्हणतो की जे आजारी पेशंट वगैरे येतो त्यांनाही खूप त्रास होतो आहे। त्याच्यामुळे आता याच्या पुढे आता जो कचरा करतोय आपण त्याची शक्यतो कचरा न टाकता इथं न टाकता तो जी कचऱ्याची गाडी तिथं टाका। जर कचऱ्याची गाडी आली नाही तर आम्हाला फोन करा, आम्ही त्या कचऱ्याच्या गाडीने पाठवू। आणि जे व्यावसायिक आहे त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, आम्ही त्यांना कचऱ्याच्या गाडीचं आयोजन करू।